मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची आणि मनसेचे खासदार पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार असल्याची घोषणा करून राज ठाकरेंनी सर्वांनाच बुचकाळत टाकलंय। मनसेमुळे पुन्हा काँग्रेसला फायदा होईल की महायुतीला, बघूयात हा रिपोर्ट। मला 100% खात्री आहे आपले खासदार निवडून येणार आणि हे जे खासदार आपले निवडून येतील ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा इथे देतील। गेल्या काही महिन्यांपासून ज्या घोषणेची सारा महाराष्ट्र वाट पाहत होता त्या घोषणेला हा असा मनसेच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त लाभला। गुजरात दौरा करणारे मोदी प्रेमी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात या कळीच्या मुद्द्याला राज ठाकरेंनी दिलेलं हे उत्तर। अर्थात यापूर्वी मोदींच्या गुजरात प्रेमाच्या निमित्तानं त्यांना नथीतून लक्ष करण्याचा प्रयत्नही राज ठाकरेंनी केला होता। तर टोल विरोधी आंदोलनाची राळ उडवून गेल्या निवडणुकीसारखा एखादा मुद्दा मिळतो का हेही चाच पडण्याचा प्रयत्न केला खरा। महायुतीत येण्याचं त्यांनी टाळलं असलं तरी नितीन गडकरींच्या मित्रप्रेमातून आलेल्या आवाहनानंतरही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला। गेल्या वेळेसारखी परिस्थिती नसल्याचा अंदाज आल्यानं ज्या मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न केला ते मोदी कार्डच त्यांना खेळावं लागलं। आता मनसेची ही यशस्वी राजकीय भूमिका म्हणायची की द्विधा मनस्थिती याची चर्चा सुरू झाली आणि परिणामांचीही। पहिल्या 7 लोकसभा उमेदवारांच्या यादीत केवळ शिवसेना लढत असलेल्या 6 जागांवर मनसे उमेदवारांची घोषणा करून राज यांनी महायुतीतील अविश्वास वाढेल याची काळजी घेतली। तसंच शिवसेना हाच मनसेचा प्रमुख विरोधी पक्ष असल्याचंही दाखवून दिलंय। मनसेच्या मतविभाजनाचा जबर फटका गेल्या वेळी शिवसेना भाजप महायुतीला बसला। मुंबईत युतीचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही। मनसेनं पुन्हा रणशिंग फुंकल्यानं आता याचा फटका महायुतीला बसेल अशी चोख व्यवस्था राज यांनी करून ठेवली आहे। गेल्या निवडणुकीत मनसेच्या लाटेचा फायदा काँग्रेसला झाला होता। यावेळी आप आणि मनसेमुळे राज्यात जास्त मतविभाजन होणार आहे। अशा वेळी टोल विरोधी आंदोलनावेळी मनसेला झुकतं माप देणाऱ्या काँग्रेसला याचा किती फायदा होणार हाही महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। एकीकडे नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन शिवसेना भाजपच्या निश्चित उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचाही मनसेचा प्रयत्न दिसतोय। याचा फायदा मनसेला भविष्यात विधानसभा निवडणुकात होऊ शकेल। नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गडकरींवर झालेल्या टीकेला मित्रानं दिलेलं हे उत्तर मानायचं की मुंडे गडकरी वादाच्या पार्श्वभूमीवर एटीएमला दिलेला धक्का मानायचा हाही प्रश्न आहे। एकूणच मनसेच्या एंट्रीमुळे लोकसभा निवडणुकांची रंगत वाढणार आहे। आता मोदींना पाठिंबा देण्यासाठी मनसेचे किती खासदार निवडून येतात हा प्रश्नच आहे। पण महायुतीचं विजयाचं गणित मात्र मनसे बिघडवू शकतं एवढं मात्र निश्चित। आता ही मोदींना मदत म्हणायची की काँग्रेसला दिलेली साथ हे 16 मे नंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।